आमच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी वाद नाही, पण उद्धव ठाकरे दावा करतायत की मुख्यमंत्री मीच असेल. आता ते मला माहिती नाही, त्यांचा प्रश्न हा तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. एक गोष्ट अशी आहे की उद्धव साहेबांना बरोबर घेऊन त्यांनी फसवलेला ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री करण्यात त्यावेळेला त्यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय यांच्याकडे इलाजच नव्हता. आज काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत स्वतःचाच मुख्यमंत्री करणार याच्याबद्दल मला तर स्वतःला तीळमात्रही शंका नाही. पवारसाहेबांनी जे काय केलं, पवारसाहेब हे खूप मोठे नेते आहेत. रिजनल जो पक्ष असतो हा दुसरा रिजनल पक्ष कमी झाल्याशिवाय वाढत नसतो आणि त्यांच्या तंत्राप्रमाणे आज शिवसेनेला जे करायचं ते घडलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये घडून गेलं. आता बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा असेल ते त्यांनी तर सोनिया गांधींच्याबरोबर ते गेलेच, राहुल गांधींच्याबरोबर गेले, याच्यामध्ये कोणाचं दुमत असण्याचं काही कारणच नाही. आतापर्यंत मातोश्रीचा कुठलाही नेता हा दिल्लीला गेला नाही, त्याने ते घडवून दाखवलं. आज जे लोक फतवे काढतात त्यांची मतं ते घेतात आणि आपलं अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. बाळासाहेबांनी एक वेळ पक्ष राहिला नाही राहिला तरी काँग्रेसबरोबर राहणार नाही हे सांगितलेलं होतं. आणि हे जे फतवे काढतात, मला एक तुम्हाला मी भाषण दाखवतो एका मौलानाचं. एवढं जहरी भाषण आहे, एवढं जहरी भाषण आहे की भारतामध्ये हे कधीही घडलेलं नव्हतं. आम्ही सर्व पक्ष सर्व धर्माची लोक गुणागोविंदाने इथं नांदतो, अशी जी लोक असतील तर त्यांच्याला आपण बळी पडायचं की नाही हा विचार शेवटी त्यांनी केला पाहिजे. आणि हा विचार करून त्यांनी योग्य तो निर्णयसुद्धा घेतला पाहिजे असं मला वाटतं. शेवटी शिंदेसाहेबांनी बाळासाहेबांची पताका आणि दिघेसाहेबांची पताका खांद्यावर घेतलेलीच आहे. मार्गक्रमण करतात, गोरगरिबांना न्याय देतात. त्या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण कोणी केलं? शिंदेसाहेबांनी केलं. एका मुलीने रात्रीच्या वेळेला आत्महत्या केली, दुसऱ्या दिवशी सकाळी निर्णय घेतला आणि मुलींना शिक्षण मोफत केलं. असे किती नेते आहेत की ज्यांनी एवढे निर्णय घेतले, किती निर्णय घेतले. शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांची जोडी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.